नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। आपल्याला माहिती आहे की आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या नंदनवनातील काही मुलं सुट्टीसाठी त्यांच्या घरी गेलेली आहेत, परंतु तरी देखील आपण जे काही काम आहे, जे काही मुलं आहेत ती काही ते आम्ही शांत बसत नाही। तर तुम्ही पाहाल की आता सध्या आपला नंदनवन प्रकल्प जो आहे तो आपण इकडे येणेरीला सुरू केलेला आहे। आणि तुम्ही पाहिलं की मागच्या वेळी आम्ही इथे एक रूम काढली होती आणि आत्ता देखील खरं तर जून महिन्यापासून आपण नवीन मुलांचं ॲडमिशन प्रोसेस सुरू केलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांची आपल्याकडे चौकशी होती आहे की मुलांना ठेवण्याबाबत। तर ह्या वर्षी किमान आपण 20 किंवा 25 मुलांचा सांभाळ आपल्या या नंदनवनामध्ये करणार आहोत आणि म्हणूनच खरं तर त्याची मुख्य सोय म्हणजे पाणी, अन्न, वस्त्र आणि निवारा, तर त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय। तुम्ही पाहता की इथे आम्ही एक छोटीशी पाण्याची टाकी तयार करतोय, म्हणजे खरं तर जमिनीच्या खालीच करतोय जेणेकरून मुलांना व्यवस्थित पाण्याचा वापर आपल्याला इथे करता येईल। आणि त्या अनुषंगाने आम्ही इथे 8x6 अशी पाण्याची टाकी तयार करतोय। तर खरं या कामासाठी आपल्याला कामगार शक्यतो मिळत नाहीत, परंतु आपली जी मुलं आहेत ते देखील आम्ही देखील कुठल्याही कामात कमी नाही हे दाखवण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा अगदी जीवन जगण्याची कला ते देखील शिकलेले आहेत। आणि तुम्ही पाहताय की हे पहा, सकाळपासून आमच्या मुलांनी हा मोठा खड्डा खणलेला आहे। आम्ही सगळे मिळून मध्ये थोडा चहा नाश्ता, मध्ये काम, असं आमचं काम सुरू आहे। प्रमोद चला। तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की आपल्याला आपल्या ह्या कामासाठी म्हणजे आपल्या या नंदनवन कार्यासाठी सध्या आपल्याला काही सिमेंट, गोणी आणि म्हणजे सिमेंट, गोणी, विटा, कच यांची नितांत गरज आहे। तर जे कोणी आपले हा व्हिडिओ पाहतायत तर या सगळ्यांना माझं खरं तर एक आग्रहाचं आवाहन आहे की जर आपल्याकडे काही बांधकाम योग्य वस्तू काही पडल्या असतील तर तुम्ही आम्हाला नक्की मदत करा। तुम्ही आम्हाला या सगळ्या कामासाठी आर्थिक मदत देखील करू शकता। या व्हिडिओच्या पाठीमागे मी आपल्या संस्थेच्या काही बँक डिटेल्स पाठवत आहे, तर शक्यतो समाजातील लोकांनी आपल्या या कामासाठी सहकार्य करावं ही अपेक्षा। चला मित्र, मुलं वाट पाहत आहेत माझी कामासाठी, मी देखील जातोय आता हा छानसा खड्डा करण्यासाठी। हो की नाही प्रमोद? हो ना? चला तर मित्र, आपला दिवस शुभ राहो। धन्यवाद।